अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे. त्यामुळे खरंच मला पडू दे, जे काही बाहेर घडतंय ते घडू दे. डावे उजवे भिडतायत तर भिडू दे, आवाज त्यांचे चढतायत तर चढू दे, रडू दे. रडणारे ओक्साबोक्षी, उडणारे पक्षी बिक्षी उडू दे, विमानांना नडू दे. आता जरा घसा माझा सुकलेला आहे, आई पाण्याचा गडू दे. आई या जगाला माझी गरज लागेल असं मला काही वाटत नाहीये, कोणाचं काही माझ्या वाचून अडत नाहीये, मला सुद्धा फरक पडत नाहीये काही. म्हणून आई सरळ सरळ पडलेलोय मी बंद, हा बंब हा थंड ठेवण्याचा मी जोपासणार आहे छंद. अनंतापर्यंत कंटाळ्याचा बघणार आहे मी अंत, राहणार आहे मी गप्प, आता होणार आहे मी परमनंट ठप्प. म्हणजे मी काय करणार आहे तर पुढे तो डायलॉग येतो. अतिशय युनिक आयडिया ही इतकी युनिक आयडिया आहे, वेगळी आहे ही आयडिया, ही भन्नाट आयडिया आहे. ही आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतो. मला कोणीही उठवायला येऊ नका, लोळताना पाहू नका, माझ्या खोलीत बसून कोणी एकश्चित अशा चर्चा बिर्चा करू नका, खुर्च्या बिर्च्या हलवू नका, करू नका भंग कोणी शांतता, लावू नका दिवा कोणी पांढरा, उजेड नको अंधार आहे चांगला, मोजू नका कोणी माझ्या जांभळ्या बेडशीटवर डाग पडल्या काय असं मला बघू नका. आणि पुढे अजून माज वाढत जातो त्या गाण्यामध्ये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, माझं काम क्लिष्ट आहे, म्हणजे आळस कंटाळा करणं हे काम माझं क्लिष्ट आहे. माझं काम क्लिष्ट आहे, मी म्हणून थोडा शिष्ट आहे. हे एकच एक काम आहे जे भन्नाट आहे, युनिक आहे, बाकी सगळं गोष्ट आहे. याच्या नंतर येऊन काय सुचतंय नाही, ठीक आहे तेवढं इष्ट आहे. असा हा मी सृष्टीच्या अंतापर्यंत लोळणारे बोलणारे बोलू देत काहीही होईल त्यांची काहीही, एक गोष्ट सांगायची राहिली. आई हा विद्रोहाचा विचार कसा मॉडर्न आहे, नवीन आहे, तुला जरा तो कळणं म्हणजे कठीण आहे. आता असं म्हटल्यानंतर मी त्या सिरीज मधला एक डायलॉग वापरला होता की आई म्हणते तुम्हाला कळतं आणि मला नाही कळायचं, तुमची ढुंगणं धुतली आहेत लहानपणी. आता या डिस्कशन मध्ये जर का तू माझं लहानपणीचं ढुंगण काढणार असेल तर मग मी काय बोलायचं, असं तो ती पंचलाईन. आणि मग शेवटी आपण समप असं करतो की माझं वागणं असं आहे की एकतर ते पटेल किंवा ते पटणार नाही, एकतर ते रुचेल किंवा ते रुचणार नाही. जे काही असेल, जे काही तुमचं म्हणणं असेल, कागद घ्यायचा त्यावर लिहायचं, नंतर त्याचं विमान करून उडवायचं, मला नाही ते कळवायचं. हा, आणि जाता जाता एक सांगतो, जगात काही घडलं तरी एक ध्यानात ठेवायचं, काय माझ्याशी बोलायचं.